अजूनही वेळ गेली नाही, चूक मान्य करा नाहीतर. सांगलीतून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला मोठा इशारा. कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीचे दिलेले आदेश मागे घ्यावेत. झालेली चूक दुरुस्त करावी. अजूनही वेळ गेलेली नाही. मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा आवाहन करतो, त्यांनी आपल्या मंत्र्यांची चूक मान्य करा, नाहीतर मी यापेक्षाही मोठं आंदोलन करेन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे सांगलीत आलेले होते. त्यावेळी मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी हा इशारा दिला. आज सांगलीत आले असताना त्यांनी पुन्हा एकदा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. नोंदणी अवैध करा म्हणून त्यांनी बावनकुळेंनी सांगितलेलं आहे. त्यांनी पत्रावर सांकेतिक भाषा आहे. मला मंत्र्यांच्या OSD आणि PhD सांगितलं. लिहिलेलं आहे म्हणजे या मागणीला प्रथम प्राधान्य द्यायचं, असा त्याचा अर्थ आहे. तसेच अधिकाऱ्याने काय कारवाई केली, त्याचा प्रस्ताव पाठवायचा असतो. तुम्ही हस्तक्षेप करत नाही, मग प्रस्ताव का मागितला? त्वरित प्रस्ताव का मागवला? अवैध करून प्रस्ताव का मागवला? तुम्ही कितीही स्पष्टीकरण द्या, तुम्ही चुकलेले आहात, तुम्ही संपून जाल आणि तुमच्या पक्षाची वाट लागेल. मुख्यमंत्र्यांनी अजूनही आमच्या मंत्र्यांची चूक झाली याचं सांगून चूक दुरुस्त करावी. वेळ गेलेली नाही असं जरांगे यांनी म्हटले. त्यांनी चूक दुरुस्त करू नये, मराठ्यांचं वाटोळ करावं, मग त्यांना कळेल. मी खूप ताकदीचं आंदोलन करणार आहे, सुट्टीच नाही. मराठा समाज पेटून उठला आहे. ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ नये, मराठा समाजावर अन्याय होऊ नये ही इच्छा आहे. मंत्रिपदाचा गैरवापर करून जाणून बुजून हेच केलेलं आहे. बावनकुळेंनी मराठा समाजावर अन्याय केलेला आहे. सरकार नवनवीन डाव शोधत आहे. मराठा समाजाच्या नोंदी रद्द केल्या जात आहेत. दरवर्षी तलाठी बदलतो, अक्षरं बदलतात. एकच तलाठी 50-50 वर्ष एका गावात राहतो का? बावनकुळे काहीतरी बहाणे करत आहे. बावनकुळेंना काही अक्कल आहे का? मला कळत नाही, असा हल्ला त्यांनी चढवला आहे. समाजाला अन्याय सहन होत नाहीये. बावनकुळे यांनी शिरसटने केलेली चूक दुरुस्तच झाली पाहिजे हे समाजाचं म्हणणं आहे. नसता सरकारच्या विरोधात मराठा समाज ताकदीनं खूप पेटून उठलेला आहे. मराठा समाज स्वतःच्या लेकराची मराठा समाजाला जाणीव झाली. ही परिस्थिती हाताच्या बाहेर जाता कामा नये आणि इतका अन्याय मराठा समाजावरती होऊ नये ही मराठा समाजाची इच्छा आहे. आणि जाणून बुजून तेच केलं गेलं. नेमकं मंत्रिपदाचा गैरवापर करून अन्याय बावनकुळ्याकडून मराठा समाजाच्या लेकरावरती झाला. नवीन डाव शोधतायत. नवीन सरकार म्हणजे मराठा समाजाच्या नोंदी रद्द कशा करायच्या, काहीतरी खोटं बोलायचं, काहीतरी आता वेगळंच सुरू बावनकुळे करतोय. हे नोंदीत कुठं कूच लिहिलेलं आहे, कुठं कुणबाच लिहिलेलं आहे, कुणबीचे नीट ओळखतच नाही आणि ते पेनानेच लिहिलेलं आहे. मग पेनाने लिहित होतं, मग लिहितो घोडे. मग बाकी पेनानं नसते ते तर कशाने लिहित असते? बरं हे आहे तर खरं आहे, समजा कुणबी आहे हे, पण अक्षरात बदल आहे. मग आता अक्षरात बदल नसतो का? आपल्या गावागावात तलाठी आलेले बदलले का नाही बदलले? का 50-60 वर्ष एकच तलाठी आहे, 200 वर्ष एकच तलाठी आहे, असं आहे का? दर वर्षाला तलाठी बदलतो, अक्षर बदलणार ना. पूर्वी सातबारे लिहिताना पेनानं लिहिले जायचे, आता प्रिंटेड आहेत. पण पूर्वी लिहिले जायचे पेनानं. मग समजा आपल्याला एखाद्या दिवस अचानक सातबारा लागला तर आपण सज्ज्यावरती म्हणजे तलाट्याच्या सज्जाच्या त्या कार्यालयावरती धावत पळत आपल्या आजोबा पंजोबा जायचे, म्हणायचे आज सातबारा लागतो, धीर पटकून. तर मग त्यांनी पटापट पेनानं लिहायचा आणि द्यायचा. अशी सिस्टम होती. बावनकुळ्याला काही अक्कलच आहे का नाही मला कळायला. अशी सिस्टम होती. मग ते काही तलाट्याचे चांगले अक्षर असायचे, काहीचे चांगले नसायचे. काही लगेच वर्ष अक्षरात बदल, खाली कस काय बदल, खाली अक्षरात बदल, वरच्या आरक्षणासारखा दिसणार. अरे तो काय बधीर झाला का, तो डोकं सरडे. आणि हे अधिकारी म्हणणार कुणाकडे महसुली पुरावा नाही. मग महसुली पुरावाच नाही, तुम्ही मग कस काय देता? आता वावर नाहीत काय काय मराठ्यांकडं, त्यांच्या जन्म मृत्यूच्या दाखल्यावरती नोंदी येतात. कुणी हॉस्पिटलला गेलेले आहेत, कुणी जेलमध्ये गेलेले आहेत, तिथं नोंदी होत्या. कुणी 10व्याला गेलेले आहेत, तिथं बी संस्थानाकडे नोंदी आहेत. मग तुम्ही अशी कोणची भाषा? म्हणजे अक्षर बदललं, कुठं हातानेच लिहिलं, शाईचं चे, आणि मग कशाचं असतं? शाईचं नसतं, पियानाचं नसतं, तर असतं कशाचं? म्हणजे नवीन घाट मराठा समाजाने जागं होणं खूप गरजेचं आहे. हे जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करायला यांना सातारा संस्थांचं, कोल्हापूर, औंध, पुणे आणि हैदराबाद गॅझेटियरचं
जे आर देणं आणि मराठ्यांना आरक्षणात घालणं यांच्या जीवावर आले, म्हणून यांनी जाणून बुजून हे खेळ सुरू केला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.